Cancer Healer Center, a new beginning. अंजली दमानी यांची उद्या पत्रकार परिषद. गेले 4 दिवस त्यांच्यावर काम केलंय. भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा. दमानी ट्विट. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पहिल्यांदाच तुफान राडा. उपांत्य फेरीत बाद घोषित केल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेनं पंचालाच लाथ मारली. राक्षेला चुकीच्या पद्धतीनं पराभूत केल्याचा काका पवारांचा आरोप. शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड यांचं 3 वर्षांसाठी निलंबन. दोघांना कोणत्याही स्पर्धेत खेळता येणार नाही. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांची माहिती. पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरलाय 67वा महाराष्ट्र केसरी. अंतिम लढतीमध्ये महेंद्र गायकवाडनं मैदान सोडल्यानं पंचांकडून पृथ्वीराज मोहोळ विजयी घोषित. मॅट विभागाच्या अंतिम लढतीमध्ये पंचांचा निर्णय चुकला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांची कबुली. माझ्या मुलावर कारवाई केली तशी चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांवर कारवाई करा, शिवराजच्या कुटुंबियांची मागणी. काका पवारच्या तालमीमध्ये असल्यानंच मुलावर अन्याय झाल्याचा आरोप. कुस्ती सामन्यानंतर महेंद्र गायकवाडच्या समर्थकांचा गोंधळ. गायकवाड समर्थकांच्या गोंधळानंतर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. दुहेरी हत्याकांडनं शिर्डी हादरली. साई संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकू खुपसून हत्या. एक शिर्डीतील एका तरुणावरही कामावर जाताना चाकू हल्ला. गंभीर जखमी असल्याची माहिती. 12 लाख उत्पन्न करमुक्त करणं म्हणजे सुरीला मध लावून मध्यमवर्गीयांच्या मानेवर फिरवण्याचाच प्रकार. केंद्रीय अर्थसंकल्पावर सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा खडूस असा उल्लेख. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणार. पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता. सध्याचे कर दरही सुधारित केले जाणार का, याकडे लक्ष. सोलापूरनंतर सांगलीतील ग्रामपंचायतीमधील ईव्हीएमला विरोध. मतपत्रिकेवरच निवडणुका घ्या. वाळवा तालुक्यातील बहे ग्रामसभेत एकमतानं ठराव. इस्लामपूरचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे ठरावाचं पत्र ग्रामस्थांकडून सुपूर्द. राज्यातील जीबीएस बाधितांची संख्या 158 वर. संशयित प्रकरणांपैकी 127 रुग्णांमध्ये जीबीएस आजाराचं निदान, तर उर्वरित रुग्णालयांमध्ये आजारांची लक्षणं आहेत. 5 संशयास्पद रुग्णांच्या मृत्यूची नोंद. आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्याही पोटात बाळ. बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालयात महिलेची प्रसूती. पोटात बाळ असलेल्या बाळावर अमरावतीमध्ये पुढील उपचार होणार. मुंबई महानगरपालिकेच्या गहाळ फायलिंगची चौकशी होणार. वॉचडॉग संस्थेच्या तक्रारीची कॅगकडून दखल. गेल्या 25 वर्षात महानगरपालिकेत 3 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. 15 दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश. देशभरामधील तापमानामध्ये चिंताजनक बदल. मुंबईत किमान तापमानात 16 अंशांपर्यंत घसरण, तर नंदुरबारमधील तापमानाचा पारा 34 अंश सेल्सिअसवर. रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. बीडीडी वासियांसाठी आनंद वार्ता. वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 556 कुटुंबांना मार्चमध्ये घराची चावी मिळणार. टॉवरमधील मोठ्या घरांची स्वप्नपूर्ती. राष्ट्रपतींना पुअर लेडी म्हणणाऱ्या सोनिया गांधींविरोधात बिहारच्या वकिलाची याचिका. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावरील व्यक्तीचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी. निवडणूक निकालाचं विश्लेषण करण्यासाठी काँग्रेसची ईगल समिती. निष्पक्षपणे निवडणुका होत आहेत का नाही यावर समिती लक्ष ठेवणार. ईगल समितीला सर्वप्रथम महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विश्लेषणाचं काम दिलंय. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता. 5 फेब्रुवारी रोजी मतदान. सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान. इस्रोची 100वी मोहीम अडचणीत. NVS 0.2 उपग्रहामध्ये तांत्रिक अडथळे. उपग्रहाचं रॉकेटद्वारे यशस्वी प्रक्षेपण मात्र कक्षेत पोहोचल्यानंतर पुढे झेपावण्यास अपयशी. वानखेडेवरील 5व्या T20 सामन्यात भारताचा 150 धावांनी विजय. अभिषेक शर्माचा अवघ्या 37 चेंडूत झंझावाती शतक. Cancer Healer Center, a new beginning.